अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। चला तर मग आज आपला विषय आहे होळीच्या दिवशीचे महत्त्वाचे उपाय आपल्याला करायचे आहेत। तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, तुमच्या घरामध्ये सारखे भांडणं होतात, धन तुमच्या घरामध्ये टिकत नाही, शत्रू विषयी तुम्हाला खूप काही त्रास होतोय, त्याचबरोबर तुमचं लग्न जमत नसेल, मनासारखं लग्न होत नसेल किंवा आपल्या मनासारखं जोडीदार मिळत नसेल, तर अशा वेळेस मी आज जे उपाय सांगणार आहे ते तर उपाय कोणते आहेत ते आपण आज जाणून घेऊया। आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचं तूप आणि 11 लवंगा, 7 बत्तासे आणि 5 विड्याचे पाने आणि गोटा खोबरा, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात, नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी। आणि होळीला 11 प्रदक्षिणा मारल्यानंतर गोटा खोबरा, नारळ, तूप व्हावे, नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना म्हणावी। त्यामुळे सुख समृद्धी वाढते आणि कष्ट दूर होतात। होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवून व रात्री होळीत प्रवाहित करावे, त्रास निघून जातो। त्याचप्रकारे 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा आणि आपल्या शत्रूच्या की माझ्या शत्रू जीवनात मला कोणतीही बाधा टाकू नये, माझ्या मनातली सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असं म्हणून होळीत टाकावी। होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीचे राख घरी आणून त्यात थोडीशी मीठ व राई मिक्स करून घरात जवळ ठेवावी। त्यामुळे भूत प्रेत, नजर दोष, करणी दोष नाहीशी होतो। होळीच्या दिवशी पासून रोज 40 दिवस बजरंग बाणाचे पाठ करावे। रोज हे 3 पाठ करावे आणि मनोकामना पूर्ण होतात। होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र व्हावे। व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते, प्रगती होते आणि मनासारखी नोकरी होते, प्राप्त होते आणि व्यापारामध्ये वृद्धी होते आणि व्यापार वाढते। आपल्याला आपल्या कुंडलीमध्ये नवग्रहाचा दोष असेल तर दोष जाण्यासाठी होळीच्या दिवशी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे आणि शिवलिंगास भस्म लावून ते पुरणपोळी गरिबाला खायला द्यावी आणि घरी चौमुखी दिवा लावावा आणि सर्व देवांची पूजा करावी। ह्यामुळे बाधा निवारण होते। राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोड तेल भरून थोडा गूळ टाकावा व ते नारळ अंगावरून 7 वेळा उतरून होळीत टाकावे आणि असे केल्याने वर्षभर राहूचा दोष निघून जातो, सर्व अडलेली कामे पूर्ण होतात। जर नेहमी धन हानी होत असेल, आपलं खूप नुकसान होत असेल, तर पैसा टिकत नसेल, तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व 2 मुखी दिवा लावा आणि त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका। यामुळे प्रार्थना करा आणि जेव्हा आपण दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका। म्हणजे ही क्रिया श्रद्धेने करा, म्हणजे तुमच्या सगळे जे धनहानी होतं त्याच्यातून रक्षण होईल। खूप दुर्घटना होत असेल तर दुर्घटना संकटे फार होत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंज आणि 5 काळ्या गुंज, 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा करून माराव्यात आणि नंतर ह्या सर्व गुंज व नारळ होळीत पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात। आपलं विवाह जमत नसेल, आपल्याला मनासारखं जोडीदार भेटत नसेल, तर होळीच्या दिवशी लवकर विवाह होण्यासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे। ह्या दिवशी आपल्याला लवकर विवाह जमण्यासाठी होळीच्या दिवशी 2 विडा घ्यायची आहे, 1 अख्खी सुपारी घ्यायची आहे, 1 अख्खा हळकुंड घ्यायची आहे आणि शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करून प्रार्थना करून आपली इच्छा सांगायची आहे आणि लवकरात लवकर आपलं लग्न जुळावं आणि मनासारखं जोडीदार प्राप्त व्हावं म्हणून
आपल्याला विनंती करायची आहे. तसेच हीच सेवा अजून दुसऱ्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशीसुद्धा करायची आहे. रंगपंचमीच्या दिवशीसुद्धा 2 विड्याचे पान, 1 अख्खी सुपारी आणि 1 हळकुंड घेऊन जायचं आहे. महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.